वेलकम टू वन फॉर ऑल एज्युकेशन. आज आपण शिकणार आहोत मनोरा पिरॅमिड. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण मनोरा म्हणजे काय, मनोऱ्याचे किती प्रकार असतात व कोणते असतात आणि एक्झाममध्ये त्यावर कोणते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सर्व बघणार आहोत. तर या व्हिडिओला आपण बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या क्वेश्चनच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक जर शेवटपर्यंत बघितला तर यानंतर तुम्हाला मनोरा म्हणजेच पिरॅमिड या चॅप्टरमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही कुठल्याही एक्झाममध्ये यातला कोणताही प्रश्न एकदम इझिली सॉल्व्ह करू शकाल. तर जास्त वेळ न घेता आपण लगेच हा चॅप्टर चालू करूया. तर तुम्हाला 3 प्रकारचे वेगळे-वेगळे आकार दिसत असतील म्हणजे रचना दिसत असतील. आता सर्वांनी इजिप्तमधील पिरॅमिड हे स्ट्रक्चर पाहिलं असेल. आता जर तुम्ही हे 3 वेगळे-वेगळे स्ट्रक्चर म्हणजेच ह्या रचना बघितल्या तर तुम्ही इझिली सांगू शकता की ह्या तिन्ही रचना ज्या आहेत ते काय पिरॅमिड सारखे दिसतात. म्हणून त्याला जे नाव दिलं आहे तर ते पिरॅमिड असे नाव दिले आहे, ज्याला मराठीमध्ये मनोरा सुद्धा म्हणत असतात. मग आता या रचनेमध्ये 3 वेगळे-वेगळे प्रकार असतात म्हणजेच मनोरा पिरॅमिडचे 3 वेगळे-वेगळे प्रकार असतात आणि ते प्रकार अशा प्रकारे असतात की जर या मनोऱ्यामध्ये म्हणजेच पिरॅमिडमध्ये जर संख्या वापरल्या असतील तर त्याला संख्या मनोरा असे म्हणतात आणि या पिरॅमिडमध्ये जर अक्षर वापरले असतील तर त्याला अक्षर मनोरा किंवा पिरॅमिड असे म्हणतात. सेम जसं संख्या वापरल्या तर संख्या मनोरा, अक्षर वापरले तर अक्षर मनोरा. जर आपण इथं चिन्ह वापरले तर त्यालाच आपण चिन्ह मनोरा किंवा पिरॅमिड असे म्हणत असतो. तर मग आता आपण पहिला क्वेश्चन घेऊया आणि बघूयात की एक्झाममध्ये यावरती कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात आणि ते नेमके सोडवायचे कसे. तर आता बरेच मुलांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला असताना ते काही संख्या किंवा इंग्रजी वर्णमाला असे जे चॅप्टर आहेत ते त्यांनी सोडवले असतात आणि त्या प्रकारे इथं डोके लावण्याचा प्रयत्न करत असतात. पण मी आधीच तुम्हाला 1-2 जे बेसिक गोष्टी आहेत ते सांगून देतो, की हे जे मनोरा पिरॅमिड आहे, इथं जे आपल्याला विचार करण्याचा आहे किंवा प्रश्न सोडवण्याचे आहेत, ही सर्व प्रकारे पद्धत जी आहे ती असते. तर इथं वेगळ्या प्रकारे विचार करून हा प्रश्न सोडवावा लागतो. इंग्रजी वर्णमाला किंवा संख्यावरील जेवढेही प्रश्न बाकीच्या चॅप्टरमध्ये असतात त्याचा आणि याचा काहीच संबंध नसतो. तर मग आपण आता पहिला प्रश्न पाहूया आणि इथं नेमकं काय दिलं आहे, त्याचं काय करायचं असते, कसं करायचं असते, ते सगळं आपण समजून घेऊया. तर इथं प्रश्नामध्ये आपल्याला दिलं आहे, की प्रश्न क्रमांक 1 व 3 म्हणजे 1 पासून 3 असं ते त्यांना म्हणायचं आहे. सूचना दिली आहे, की खाली दिलेल्या संख्यांचा मनोऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधून पर्याय लिहा. तर मग आता इथं जर तुम्ही बरोबर पाहिलं तर आपल्याला काय दिसतो तर हा एक संख्या मनोरा दिसत आहे आणि प्रश्नामध्ये हा जो आपला पहिला प्रश्न आहे तिथं काही संख्या लिहिल्या आहेत. तर मग नेमकं आपल्याला काय करायचं असते तर या ज्या संख्या तुम्हाला दिल्या आहेत तर आपल्याला फक्त जेवढ्या पण संख्या तुम्हाला दिसत आहेत त्यांना जोडायचं असते आणि त्यांना जोडून जो आकार तयार होतो त्याचा म्हणजे आता हे इथं तुम्हाला 7, 4, 8, 12 अशा 4 संख्या दिसत आहेत. तर याचा जो आकार तयार होईल आणि त्याच्यापुढे 10, 6, 9, 14 अशा ज्या संख्या दिसत आहेत, त्याचा जो आकार तयार होईल, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे? कारण हे जे मधात तुम्हाला चिन्ह दिसत आहे, हे जे 2 टिंब दिसत आहेत, त्याचा अर्थ असतो की या पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये काहीतरी संबंध असतो. म्हणजेच त्यांचा जो आकार बनतो, त्या आकारामध्ये काहीतरी संबंध असतो, तो तुम्हाला शोधायचा असतो. आणि नंतर काय करायचं असते, तर तुम्ही जर बरोबर व्यवस्थित बघितलं तर इथं 4 टिंब दिले आहेत. तर याचा अर्थ काय आहे, की या पहिल्या आणि दुसऱ्या संख्या गटामध्ये जो संबंध असेल, तोच तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या संख्या गटामध्ये शोधून चौथं पद शोधायचं असतं.
आता हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, तर हा प्रश्न नेमका कसा सोडवावा आपण ते शिकूया. तर आता इथं आपल्याला काय दिलं आहे, तर 7 दिला आहे. मग आपण काय करू, इथं 7 शोधू. तर इथं जर बघितलं तर 7 आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढे 4 दिले आहेत. मग इथं आपल्याला 4 दिसतात. त्याच्यानंतर 8 दिले आहेत, तर आपल्याला परत इथं 8 दिसतात. त्यानंतर पुढे जर बघितलं तर 12 दिसतात. आणि इथं जर आपण बरोबर बघितलं तर काय दिसतंय आपल्याला, तर 12 दिसतात. आता हे जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर काढत असता किंवा जेव्हा ही रचना तयार करत असता, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे पण अंक किंवा संख्या तुम्ही जोडत आहे, त्या प्रत्येकासाठी काय करायचं, एक-एक टिंब इथं कोपऱ्यावरती गोल करायचं, त्यानंतर मारायची रेष. आता इथं आपण किती 7 आणि 4 ला जोडलं, तर हे आपले 7. त्याला जोडलं इथपर्यंत हे आपले 4. नंतर आपण काय केलं 8 ला जोडलं, म्हणजे 4 पासून 8 आणि त्याच्यानंतर 8 पासून 12. तर जसे तुम्हाला हे अंक दिले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी दिले आहेत, त्या ठिकाणी ते जोडल्यानंतर जसा आकार तयार होईल, तसाच तुम्हाला व्यवस्थित काढायचा आहे. तेव्हाच हा प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकाल. आता हे झालं या 7, 4, 8 आणि 12चं. तसंच आपल्याला काय करायचं आहे, की पुढे जे 10, 6, 9 आणि 14 दिसतात त्यांचा कोणता आकार म्हणजेच रचना तयार होईल ते शोधायचे असते. आपल्याला 10 कुठे दिसत आहेत, तर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर इथं 10 दिसतात. त्यानंतर काय तर 6, तर 6 इथं आहेत. नंतर 9, 9 इथं आहेत. त्याच्यानंतर 14, इथं 14 आहेत. मग हे सगळे जर आपण व्यवस्थित जोडले तर काय होते, तर हा असा आकार तयार होतो. आता 10 इकडे या बाजूला होते, तर इथं 10, 10 साठी एक आपण टिंब घेऊ. त्याच्यानंतर 6 साठी त्यानंतर 9. तर परत 9चा एक टिंब आणि त्याच्यानंतर कोणती संख्या आहे तर 14. आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला काय दिसते? तर इथं 2 रचना तयार झाल्या. आता तुम्हाला जर आकृत्या हा धडा माहिती नसेल किंवा तुम्ही अभ्यास नसेल केला व्यवस्थित, तर मी एकदा सांगून देतो, की ही जी आकृती आहे आणि ही जी आकृती आहे, हे एकमेकांच्या आरशामधील आकृत्या आहेत. म्हणजे आरशामध्ये काय होत असते, तर जी आपली डावी बाजू आहे ती उजवी होत असते आणि जी उजवी बाजू आहे ती डावी होत असते. म्हणजेच काय होत असतात, की आता हे जे आपलं स्ट्रक्चर आहे, हे काय होत आहे उजवीकडे असं वरती येत आहे. मग आरशामध्ये काय होत असते, तर उलटे होत असते. तर हे डावीकडे वर जात आहे. मग याच्यावरून आपल्याला काय समजलं, की पहिली आणि दुसरी आकृती जी आहे, ती एकमेकांची आरशामधील आकृती आहे. मग असंच आपल्याला तिसरं आणि चौथ्यामध्ये करून एक चौथ्या नंबरचं जे आपला पर्याय आहे, तो शोधायचा असतो. आता इथं जर आपण बरोबर बघितलं, तर आपल्याला काय दिसते? तर 2, 5, 8 आणि 12 अशा संख्या दिसतात. आता इथं जर आपण 2 बघितले, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर काय दिलं आहे? 8 दिले आहेत आणि त्याच्यानंतर दिले आहेत 12. आता इथं तुम्ही जर याला व्यवस्थित जोडलं, तर हे कसं स्ट्रक्चर तयार होते? इथं तुमचे येतील 2, त्यानंतर इथे येतील तुमचे 5, त्याच्यानंतर येतील 8 आणि त्याच्यापुढे येतील 12. आपल्याला माहिती आहे, की जे पुढचं स्ट्रक्चर येणार आहे, ते कसं येणार आहे, तर याची आरशामधली आकृती. म्हणजे आरशामधली आकृती म्हणजे काय, तर याच्या उलटं. तर आता ही जी रेष आहे, ही वर जात आहे. त्याचा अर्थ काय, की ही रेष इकडे उजवीकडे वर जाईल आणि ही इकडे डावीकडे खाली येत आहे, म्हणजे हे उजवीकडे खाली येईल. आता जर तुम्ही हे चारही ऑप्शन मधले बरोबर प्रश्न जोडून पाहिले, म्हणजे ज्या संख्या दिल्या आहेत, ते जर जोडून पाहिल्या, तर तसा आकार ज्यामध्ये तयार होईल, ते आपलं उत्तर राहील. तर पहिल्या ऑप्शनमध्ये 10, 14, 20, 27 अशा संख्या दिल्या आहेत. तर आपण जर 10 ला 14 शी जोडलं, त्याच्यानंतर 20 शी जोडलं आणि त्याच्यानंतर 27 शी जोडलं. तर आता 27 शी जर जोडलं आपण, तर हे आपल्याला एकदम व्यवस्थित जसं आपल्याला पाहिजे तसं दिसत आहे. म्हणजे हे उत्तर आपलं असू शकते. पण आपण तरीसुद्धा एकदा बाकीचे ऑप्शन चेक करू. त्यानंतर 3, 5, 9, 14. तर 3 आपल्याला इथं दिसत आहेत. त्याच्यानंतर 5 इथं दिसत आहेत आणि 9 इथं दिसत आहेत आणि परत इथं काय दिसत आहेत? 14 दिसत आहेत. म्हणजे हे पण स्ट्रक्चर होऊ शकते. म्हणजे आणखी आपल्याला काहीतरी पुढे करावं लागेल, तेव्हाच आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आता परत 6, 9, 14, 20. तर 6 कुठे दिसतात? इथं. त्याच्यानंतर 9, 14 आणि 20. म्हणजे हे पण स्ट्रक्चर तुमचं होऊ शकते. म्हणजे तिन्हीचे तिन्ही ऑप्शन आतापर्यंत तुमचे होऊ शकतात. म्हणजे आणखी तुम्हाला काहीतरी बघायचं असेल, मग आता परत जर आपण शेवटचं ऑप्शन घेतलं 4, 8, 12 आणि 17. तर 4 इथं दिसतात, त्याच्यानंतर 8 इथं दिसतात आणि 12 इथं दिसतात व 17 इथं दिसतात.
म्हणजे आता हे ऑप्शन होऊ शकते का तुमचं? तर हे ऑप्शन तर नाही होऊ शकत. कारण इथं जे आपली आकृती बनत आहे, ते आरशामधील प्रतिमा नाही बनत आहे. मग आता हे जे 3 ऑप्शन आपले आहेत, त्यामध्ये बरोबर जशी आपल्याला आकृती पाहिजे तशीच आकृती बनत आहे. मग आता आपण त्याच्यामध्ये काय डोकं लावू शकतो आणखी? तर जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं, तर आपल्याला काय दिसत आहे, की सुरुवातीला आपल्याला जे दिलं होतं 7, 4, 8 आणि 12 ह्या ज्या संख्या आपल्याला दिल्या होत्या, तर 7 कुठं होते? इथं होते. त्याच्यानंतर पुढे 8 होते, नंतर 12 होते आणि त्याच्यापुढे सॉरी त्याच्यानंतर काय 7 होते, 4 होते, 8 होते आणि 12 होते. तर हे जेव्हा जात होतं तेव्हा कसं गेलं? तर 7 पासून 4 पर्यंत गेलं. त्याच्यानंतर 4 पासून 8 पर्यंत आलं. नंतर 8 पासून 12 पर्यंत आलं. म्हणजे याची जी दिशा आहे, ती दिशा कशी आहे? घड्याळाच्या दिशेने जात आहे. आणि जर आपण इथं बरोबर बघितलं तर हे जेव्हा स्ट्रक्चर तयार झालं तर ते कसं झालं होतं? तर पहिले होते 10, इथं झाले 10. त्यानंतर 6, मग 6 आणि 6 पासून 9 म्हणजे हे काय होतंय तर घड्याळाच्या उलट्या दिशेने स्ट्रक्चर तयार होत आहे. आणि जेव्हा हा मनोरा आपण तयार केला होता, तर 2, 5 जेव्हा 2 आणि 5 ला आपण जोडलं, हे पण स्ट्रक्चर जेव्हा आपण बनवलं तेव्हा याचं पण घड्याळाच्या दिशेनेच ते बनलं होतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजते, तर जे आपली आरशामधील आकृती राहील म्हणजेच याची जे सहसंबंधावाली आकृती राहील, तिच्या मध्ये जे दिशा राहील ती कोणती राहील तर घड्याळाच्या उलट्या दिशेने ते जाईल. आता घड्याळाच्या उलट्या दिशेने जाईल तर मग आता जे आपलं 10, 14, 20, 27 हे ऑप्शन आहे. यामध्ये उलट्या दिशेने गेलं का ते? तर 10, 14, 20 आणि 27 तर इथं ते उलट्या दिशेने गेले. त्याच्यानंतर परत 3, 5, 9 आणि 14 तर इथं आपल्याला 3, 5, 9 आणि 14 इथं पण गेले. त्याच्यानंतर 6, 9, 14, 20 तर 6, 9, 14, 20 इथं पण ते गेले. मग आणखी आपण काहीतरी आपल्याला शोधावं लागेल किंवा काहीतरी डोकं लावावं लागेल आणि ते जर बरोबर पाहिलं तर काय दिसतं तुम्हाला 7, 4, 8, 12 हे आपण जोडलं. तर मग त्याच्यानंतर कोणती संख्या त्यांनी जोडली होती तर त्यांनी 10 पासून जोडलं. मग 10 कुठे आहेत तुमचे? तर 10 जर तुम्ही बरोबर पाहिलं तर एक लाईन खाली आहे. म्हणजे हे जे 4 ची जी आडवी लाईन आहे, त्याच्या खाली काय आहेत तुमचे 10 आहेत. म्हणजे बरोबर 7च्या कुठे आहेत ते पुढे आहेत. म्हणजे डाव्या कोपऱ्यामधील त्यांनी काय केलं, जे सगळ्यात शेवटचं अक्षर आहे, त्याच्या एकदम उजव्या कोपऱ्यातील सगळ्यात शेवटचं अक्षर घेतलं. म्हणजे तुम्ही जर इथं बरोबर पाहिलं, तर आपली जी तिसरी आकृती आहे, त्यामध्ये कोण आहेत? 2 आहेत. तर 2 कुठे दिसतात तुम्हाला? इथं दिसत आहे. मग इथं पण तुम्हाला काय करावं लागेल, तर 2 जे आहेत, ते एकदम डाव्या कोपऱ्यात आहेत. तर आपल्याला याच्या एकदम उजव्या कोपऱ्यातले बरोबर पुढची आकृती घ्यावी लागेल. म्हणजे काय येईल ते 3 येईल. मग 3 पासून कोणता मनोरा किंवा कोणतं जे आपली रचना आहे ती तयार झाली. तर 3, 5, 9 आणि 14. आहे का ते 3, 5, 9 आणि 14? तर या तिन्ही गोष्टी ऑप्शन 2 मध्ये बरोबर आहेत म्हणून याचं उत्तर काय राहील? तर 2 राहील. आता जर तुम्ही हे इथपर्यंत व्यवस्थित बघितलं असेल, तर तुम्हाला हे कळालं असेल, अगदी सोपी असा हा टॉपिक आहे. फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते सुरुवातीला आणि एकदा आपल्याला ते कळालं, की नंतर हे प्रश्न आपण पटपट सोडवू शकतो. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. असे करत-करत आपण 8 ते 10 प्रश्न बघू आणि हा धडा तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. चला. तर आता परत आपल्याला सेम जसा मागचा प्रश्न होता तसाच प्रश्न दिलाय. फक्त आता इथं काय केलं, की जे संख्या आहेत ते बदलल्या आहेत. आता परत आपण तेच करू. आता आधी केलं तर पहिलं काय करत असतो आपण, तर इथं 17 दिले आहेत, 24 दिले आहेत आणि 18 दिले आहेत. मग आपल्याला काय करायचं, तर यांना जोडायचं आणि हे जोडल्यानंतर जी रचना तयार होईल, तसंच आपल्याला पुढच्या 3 संख्या जोडून कोणती रचना तयार होईल त्यातला संबंध शोधायचा आणि या दोघांमधला संबंध आपल्याला एकदा भेटला, की मग आपण तसंच तिसरं आणि चौथ्यामध्ये करू. आता आपल्याला सुरुवातीला दिसतात 17. मग 17 कुठे आहेत? तर इथं आहेत. मग 17च्या नंतर आहे 24. तर 24 कुठे दिसतात? याच्या खाली दिसत आहेत. त्याच्यानंतर काय आहे? 18. मग 18 कुठे आहेत? तर वर आहेत. मग आता तुम्ही जर हे बरोबर पाहिलं, तर इथं काय आहे, की हे अशी आकृती तयार होत आहे आणि किती संख्या जोडल्या? 3 म्हणून इथे येतील 3 टिंब. आणि दिशा कोणती होती त्यांची? तर पहिले 17 पासून 24 पर्यंत, नंतर 24 पासून 18 पर्यंत. तर हे असे राहतील.
त्यानंतर जे 2 नंबरला आपल्याला संख्या दिल्या आहेत, त्यांचा जो आकार आहे किंवा रचना आहे ती कशी तयार होईल? तर आपल्याला दिलं आहे 7, 4 आणि 8. तर 7 कुठं आहेत? तर इथं आहेत. त्याच्यानंतर काय दिलं आहे? 4 ते वर आहेत. त्याच्यानंतर 8 दिले. आता हे जे आहे आकृती, इथं पण काय होत आहे? पहिले तर 3 संख्या जोडल्या म्हणून आपण देऊ इथं 3 टिंब. त्याच्यानंतर काय झाले? तर इथं आपल्याला दिलं आहे याची दिशा. मग दिशा काय होती? 7 पासून 4, नंतर 4 पासून 8. आता तुम्हाला जर आकृत्या हा धडा तुम्ही जर केला असेल आणि तुम्हाला जर माहिती असेल, तर हे काय आहेत? हे 2 आकृत्या एकमेकांच्या पाण्यामधील आकृत्या आहेत. पाण्यामधील आकृत्या आहेत म्हणजे काय? तर ही आकृती म्हणजे पाण्यात काय होत असते? तर जे वरची बाजू आहे ती खाली दिसते आणि जी खालची बाजू आहे ती वर दिसते. म्हणून या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते? तर व्ही सारखा आकार दिसत आहे आणि पुढच्यामध्ये त्याचं काय झालं? ए सारखं झालं. म्हणजेच काय झालं? तर खालची बाजू वर झाली आणि वरची बाजू खाली झाली. मग या 2 आकृत्यांवरून किंवा रचनांवरून आपल्याला काय समजलं? एकतर 3 जे संख्या आहेत त्यांना जोडून हे बनले आहे. त्यानंतर हे 2 आकृत्या एकमेकांच्या पाण्यामधील आकृत्या आहेत. आता हे सेम आपल्याला कुठं करायचं आहे? तर तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये करायचं आहे. आता तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे? तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिले 20, 26 आणि 19. आता इथं जर आपण पाहिलं तर 20, 26 आणि 19. इथं पण बरोबर 3च संख्या आहेत. मग आपण काय करू? 3 संख्यांचे हे जोडून घेऊ. मग इथं देऊ 3 टिंब आणि याची जी दिशा आहे ती दिशा कशी आहे? तर आधी ते 20 होते. मग 20 पासून 26 आणि 26 पासून 19. म्हणजे याची जी दिशा राहील ती दिशा कशी राहील? तर अशी राहील. आपल्याला माहित आहे की याचं काय होणार आहे? तर याची होणार आहे पाण्यामधली आकृती. मग पाण्यामधली आकृती खाली दिलेल्या ऑप्शनपैकी कशा-कशामध्ये बनत आहे? आता पहिला ऑप्शन आहे 13, 9 आणि 14. तर मग इथं 13 आहेत, इथं 9 आहेत आणि इथं 14 आहेत. आपल्याला माहित आहे की हे काय होत आहे? पाण्यामधली आकृती होत आहे म्हणजे हे ऑप्शन होऊ शकते. त्यानंतर 14, 9 आणि 13. तर 14 कुठे दिसत आहेत? इथं. त्याच्यानंतर 9 आणि 13. म्हणजे सेम जे आहे स्ट्रक्चर म्हणजे रचना जी आहे तीच त्यांनी वापरली. फक्त काय केलं? त्यांची दिशा बदलली. म्हणजे पहिले 13, 9, 14. आता 14, 9 आणि 13. मग त्यानंतर पुढे 10, 6 आणि 9. तर 10 त्याच्यानंतर 6 आणि 9. परत काय केलं? 6, 9 आणि 5. आता एवढं तर आपल्याला माहिती आहे की हे ऑप्शन नाही होणार कारण आपल्याला याची पाण्यामधली आकृती पाहिजेत आणि ही जशीची तशीच आकृती बनत आहे. म्हणजे कमीत कमी चौथं ऑप्शन जे आहे ते कॅन्सल होणार आहे. मग आता राहिलं काय? तिसरं ऑप्शन 10, 6 आणि 9. तर 10, 6, 9 होऊ शकते आणि म्हणजे पहिले तिन्हीचे तिन्ही ऑप्शन आतापर्यंत होऊ शकतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? तर जेवढ्या आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये किंवा आकृतीमध्ये ज्या गोष्टी वापरल्या आहेत त्या आपल्याला परत पाहाव्या लागतील. तर इथं काय-काय झालं होतं? तर पहिले तर ही 3 संख्यांपासून बनल्या होत्या दोन्ही पण. ही पण 3 संख्यापासून बनली आहे आणि याच्या पुढची पण 3 संख्यापासूनच बनत आहे. म्हणजे इथं काही फरक आहे का? नाही. त्यानंतर याची जी दिशा होती, तर दिशा कशी होती? ही आकृती पहिले तर पाण्यातली झाली म्हणजे खालचं वर झालं, तर इथं आपल्याला अशी आकृती लागेल. बरोबर? मग आता याची जी दिशा आहे, ती दिशा बदलली होती का? आता ते आपण पाहू. तर ही पाण्यातली काय झाली? खालची वर झाली. पण याची दिशा कशी होती? तर घड्याळाच्या दिशेने ते फिरत आहे. सॉरी उलट्या दिशेने ते फिरत आहे. आणि इथं कसं झालं होतं मग? ते घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. म्हणजे इथं दिशा पण बदलली. तर आता हे जर इकडे घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत असे, बरोबर? हा बाण असा जात आहे आणि हे असं जात आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत. तर हे काय होईल मग त्याच्या उलट्या दिशेने फिरेल. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे? तर पहिला बाण जो आहे तो इकडे गेला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा बाण इकडे गेला पाहिजे. मग आता असं कोणत्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसते? तर पहिलं स्ट्रक्चर आहे 13, 9 आणि 14. तर 13, 9 आणि 14. तर इकडे असं बनत आहे म्हणजे हे ऑप्शन नाही होणार. त्याच्यानंतर 14, 9 आणि 13. तर 14, 9 आणि 13 इथं होत आहे. त्याच्यानंतर 10, 6, 9. तर 10, 6, 9 इथं पण होत आहे. म्हणजे आणखी आपल्याला काय करावं लागेल जसं आपण मागच्या प्रश्नामध्ये शोधलं होतं, की 17 ही सुरुवातची संख्या आहे. तर 17 कुठं होते? तर या आडव्या लाईनमध्ये दुसऱ्या नंबरला. त्यानंतर काय केलं त्यांनी लगेच पुढची संख्या घेतली. म्हणजे 17च्या पुढे काय होते 18 होते आणि तिथून सॉरी
18 त्यामधली संख्या आहे. त्यांनी काय केलं 7 घेतले. मग 7 कुठे आहेत तुमचे? तर तुम्ही जर बरोबर पाहिलं तर 16च्या 1 न पुढे काय घेतले त्यांनी 17 घेतली आणि 16च्या 2 घर वर जाऊन म्हणजे वर जर ते गेले तर काय घेतले 7 घेतले. मग तसंच आपल्याला इथं करावं लागेल. तर आपल्याला स्टार्टिंगला काय दिलं 20 दिले. मग आता 20 काय केले त्यांनी बरोबर हे जसं डावीकडून 2 नंबरला होते, हे उजवीकडून 2 नंबरला आहे. मग उजवीकडून जर 2 नंबरला आहे, आपल्याला माहित आहे की त्यांनी काय केलं होतं 16च्या वर दुसरी संख्या घेतली होती म्हणून आपण काय करू इथं 21च्या वर दुसरी संख्या घेऊ जी कोणती आहे 10 आहे. मग या दोन ऑप्शन पैकी कोणतं जे ऑप्शन आहे ते 10 पासून चालू होते तर ऑप्शन 3 चालू होते म्हणून याचं उत्तर काय 3 आहे. तर हे असे अगदी सोपी प्रश्न आहेत. फक्त काय की सुरुवातीला आपण ते कधी पाहिलं नसते, कधी केलेलं नसते तर थोडासा वेळ लागते समजण्यासाठी. पण एकदा जर तुम्हाला हे समजलं तर अगदी सोपं आहे. ठीक आहे, तर पुढचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आहे. चला तर हा तिसरा प्रश्न हा तुम्हाला सोडून याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर आता आपण बघणार आहोत टाइप 2 अक्षर मनोरा. तर आता इथं जर तुम्ही हा मनोरा व्यवस्थित बघितला तर आपल्याला इथं थोडासा फरक दिसतो आणि तो फरक काय आहे? पहिले तर हा अक्षर मनोरा आहे कारण इथं सगळे इंग्रजी वर्णमालेतील अक्षर वापरले आहेत. आणि दुसरा फरक असा आहे की आधी आपण जो टाइप घेतला त्यामध्ये फक्त आपल्याला वरच्या बाजूनेच एक मनोरा किंवा पिरामिड दिला होता. पण या उदाहरणामध्ये आपल्याला या आडव्या लाईन पासून वर आणि खाली असे दोन मिळून एक संपूर्ण मनोरा दिलेला आहे. तर अशा प्रश्नामध्ये काय असते की इंग्रजी वर्णमालेमधील जे आपले एबीसीडी आहे त्यांचं काय की डबल वापर केलेला असतो. म्हणजे काय एकापेक्षा जास्त वेळा त्यांचा वापर करून हा मनोरा बनवलेला असतो. मग अशा वेळेस काय करायचे? तर जे आपण आतापर्यंत केलं सेम बेसिक इथं पण लागत असते. फक्त इथं काय करायचं तर आपल्याला जसं एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे एफी. तर आपल्याला माहित आहे की एफी म्हणजे काय तर इथं 2 अक्षर वापरले आहेत म्हणून इथं काय येतील 2 टिंब येतील. बरोबर? मग आता इथं आपल्याला एफई शोधावा लागतो. तर एफई किती आहेत? इथे एक एफ दिसतो आणि इथं एक ई दिसतो. परत एफई कुठं दिसतो? तर आपण जर खाली आलो तर इथं एक एफ दिसतो आणि इथं ई दिसतो. म्हणजे हे दोन्ही स्ट्रक्चर बनू शकतात. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागते? तर हे पहिले सोडून बघावं लागते. आता जर आपण हा एफई घेतला तर पुढे काय दिसते? की हा एफ पासून ई पर्यंत आपण गेलो तर 2च अक्षर वापरले आहेत. त्यांच्या मधात कोणतं अक्षर नाही आणि काहीच नाही आहे म्हणजे बरोबर इथं 2 टिंब येतील आणि आडवी रेष येईल आणि त्याची जी दिशा आहे ती कशी आहे तर एफ पासून ई पर्यंत म्हणून आपण इथं डावीकडे बाण देऊ. त्यानंतर जर आपण समजा खालचं घेतलं तिथं पण सेम एफ पासून ई पर्यंत जात आहे. 2च अक्षर आहेत. मध्ये कोणतंच अक्षर वापरलं नाही म्हणून इथं सुद्धा आपली जी आकृती आहे किंवा रचना आहे ती सारखीच बनत आहे. मग त्याच्या पुढे दिलं आहे जी एच. आता जी एच आपल्याला कुठे दिसतो? तर ईएफच्या लाईनमध्येच आपल्याला त्याच्या पुढे जी एच दिसत आहे. जो काय होत आहे की उजवीकडे जात आहे. म्हणजे त्याची जी रचना बनत आहे ती काय बनत आहे तर डावीकडून उजवीकडे बनत आहे. आता परत जी एच कुठे दिसतो? तर आपल्या खालच्या ई आणि एफच्या जी लाईन आहे त्याच्या खालच्या लाईनमध्ये आपल्याला जी आणि एच दिसतो. मग हे थोडंसं काय होत आहे तर खालीवर होत आहे. मग आपण जर थोडासा विचार केला तर हे पहिलं आपल्याला थोडंसं जास्त बरोबर किंवा व्यवस्थित वाटत आहे. मग आपण काय करू तर पहिले याच्यानुसार सोडून पाहू. मग आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसलं की 2 अक्षर आहेत म्हणून 2 टिंब दिले. इथं पण 2च आहेत. इथं 2 दिले. त्याच्यानंतर याची जी दिशा आहे ती डावीकडे आहे आणि याची जी दिशा आहे ती उजवीकडे आहे. आपण हे शिकलो आहे बेसिकमध्ये की हे डावीकडे जात आहे आणि उजवीकडे जात आहे म्हणजे हे एकमेकांच्या काय आहेत तर आरशामधील आकृत्या आहेत. आता तसंच आपण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये करून पाहू. आता तिसऱ्यामध्ये काय आहे एम एल. तर आपल्याला एम एल कुठे दिसतो? इथं एक एम दिसत आहे आणि इथं एक एल दिसत आहे. त्यानंतर इथं सुद्धा एक एम आणि एल दिसत आहे. म्हणजे हे दोन्ही जर आपण जोडले तर याच्यापासून सुद्धा काय तयार होईल? एक आडवी रेष आणि तिथं 2 कोपऱ्यावर 2 टिंब येतील कारण 2 अक्षरांचा वापर झालाय. त्यानंतर एम एल हे घ्या किंवा हे घ्या. इथं दोन्ही बाजू जे आहेत ते डावीकडेच आहेत म्हणजे इथं काही फरक आहे का नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल? तर यानुसार आपल्याला आकृती शोधायची. मग आपण शिकलो होतो की काय करायचं असते? तर एफ आणि ई
हे जेव्हा आपण यूज केले होते म्हणजे वापरले होते तर काय केलं होतं इथून चालू केले होते. त्यानंतर आपण काय घेतलं GH. तर एफच्याच लाईन मधील आपण काय घेतले अक्षर घेतले किंवा वापरले. मग आपल्याला इथं पण काय करावं लागेल ML आहे म्हणजे त्याच लाईन मधले 2 अक्षर वापरावे लागतील. मग खाली जर आपण पाहिलं तर हा जर ML आपण घेतला तर काय होते याच्या पुढे N आणि O आहे. तर ऑप्शन मध्ये N आणि O आपल्याला दिसतो का? नाही दिसत आहे म्हणजे हे नाही होणार. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर परत ML कुठं आहे? तर हा एक आहे M आणि त्याच्या पुढे आहे L. मग आपण जर पुढे पाहिलं त्याच लाईनमध्ये तर आपल्याला काय दिसत आहे की इथं I आणि J हे दिसत आहे बरोबर. मग I आणि J ऑप्शन मध्ये आहेत. मग हे उत्तर आपलं होऊ शकते. त्यानंतर PL. आता PL जे आहे ते PL कुठे दिसते तुम्हाला? तर हा P आहे हा L आहे तर हे स्ट्रक्चर वर जात आहे. आणखी कुठं P दिसतो का? हा इथं दिसतो आणि इथं दिसतो L. सॉरी हा Q आहे हा इथं दिसतो P आणि हा इथं दिसतो L. म्हणजे हे होऊ शकते का? तर हे होऊ शकत नाही. कारण आपल्याला आडवी लाईन पाहिजे आणि ती सुद्धा ML आडव्या लाईन मध्ये पाहिजे. मग इथं हे ऑप्शन नाही होणार. त्यानंतर PM. तर PM कुठे दिसतो? हा P आहे आणि इथं M आहे. तर हे तर नाहीच होणार. त्यानंतर हा P आणि हा M हे पण नाही होणार. उरलं काय फक्त R आणि N. तर RN कुठे दिसतो आपल्याला? इथं R दिसत आहे. इथं N दिसत आहे. ही पण तिरपी लाईन होत आहे. आणि त्यानंतर परत कुठे दिसतो? तर इथं R आहे आणि N कुठं आहे? तर N एकदम जर पाहिलं तर इकडे आहे. आता ही आडवी लाईन तयार होत आहे पण याच्या मधात 3 अक्षर येत आहेत आणि हे MLच्या आडव्या लाईन मध्ये येत आहे का नाही येत आहे म्हणजे आपल्याला इझिली सांगता येते की याचा ऑप्शन कोणता आहे तर 4 आहे. तर ही असते पेपर सोडवण्याची पद्धत. कारण आपण बेसिक शिकलो होतो म्हणून हा प्रश्न आपण अगदी कमी टाइमात आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर सोडू शकलो. तर असंच तुम्हाला पेपरमध्ये सोडवायचं असते. त्यासाठी बेसिक आलं पाहिजे. तर आपण पहिले 2 व्हिडिओ एकदम आरामात घेतले आहेत. तुम्हाला जर कळाले नसतील तर एकदा परत व्यवस्थित बघा. कारण पुढे आपण जे व्हिडिओ घेणार आहेत ते फक्त पेपरच्या उद्देशाने म्हणजे पटकन कसे सोडवायचे त्या हिशोबाने सोडवणार. ठीक आहे. तर आता हा जो प्रश्न घेतला आहे आपण सेम याच टाईपमध्ये पुढचा प्रश्न आहे जो की तुम्हाला सोडून त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर हा तुम्हाला वर दिसत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडून बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि पुढचा जो टाईप आहे तो वेगळा टाईप आहे तर तो मी तुम्हाला सोडून देतो आणि त्याच्या पुढचा जो टाईप आहे तुम्हाला सोडून परत त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. तर आता हा आहे आपला तिसरा प्रश्न जो थोडासा वेगळा आहे. मग इथं काय दिसत आहे तर परत तेच की आपल्याला काय नोरा दिला आहे कशांचा दिला आहे तर अक्षरांचा दिला आहे कारण तिथं इंग्रजी वर्णमालेतील अक्षर वापरले आहे. मग आता इथं काय काय दिसते तर NTAU. आता इथं जर आपण शोधलं तर कुठं कुठं दिसतो आपल्याला NTAU तर इथं N दिसत आहे त्यानंतर TAU म्हणजे आपल्याला 4 जे अक्षर आहेत ते भेटले. परत कुठे दिसत आहे परत कुठे दिसतो का आपल्याला तर आपण जर इथं पाहिलं तर इथं T दिसत आहे U दिसत आहे इथं N दिसत आहे. आणखी काय पाहिजे तर ए पाहिजे पण ए या रचनेमध्ये कुठंतरी जवळपास दिसतो का नाही दिसत म्हणजे हीच रचना शक्यतो होणार आहे. मग आता काय होणार आहे काय होणार आहे तर NTAU म्हणजे काय तर पहिले यांचा आपण एक टिंब काढू. त्यानंतर कुठे जात आहे तर टी कडे जात आहे म्हणजे इकडे जाणार आहे. त्यानंतर ए म्हणजे परत इकडे जाणार आहे. त्यानंतर कुठे जाईल तर यू पर्यंत म्हणजे यू. ठीक आहे. मग हे झालं NTAU चं स्ट्रक्चर. त्याच्या पुढे दिलाय HGFE. आता HGFE कुठे दिसतो आपल्याला जर आपण याच्या आडव्या लाईन मध्ये शोधलं तर आपल्याला इथं H दिसतो जो कुठं आहे तर आपलं स्ट्रक्चर कुठून चालू झालं होतं N पासून. आपण जर बरोबर पाहिलं तर 1 2 आणि 3 म्हणजे Nच्या 2 नंबरच्या लाईन मध्ये वर आपल्याला काय दिसत आहे HGF आणि E आणि हे कसं चालू झालं तर H पासून चालू झालं. मग हे स्ट्रक्चर कसं आहे तर इथं H आहे G आहे F आहे आणि E आहे आणि हे सगळेचे सगळे काय एका लाईन मध्ये आहेत म्हणजे कसे आहेत आडवे आहेत आणि किती आहेत 4 आहेत म्हणून आडवी लाईन आणि त्याच्यावर 4 टिंब आणि दिशा कोणती आहे त्याची तर दिशा अशी आहे कारण ती H पासून तर E पर्यंत जात आहे. सेम आपल्याला काय करायचं असते
3 आणि 4 मध्ये करायचं असते. 3 आणि 4 मध्ये जर आपल्याला सेम करायचं आहे, तर पहिले आपल्याला काय पाहावं लागेल की कोणतं स्ट्रक्चर दिलं आहे. तर इथं दिलं आहे ATNU. म्हणजे काय याच्यासारखंच आहे, फक्त थोडाफार बदल आहे. तर ए इथं आहे, त्यानंतर टी आहे, नंतर एन आहे, नंतर यू आहे. म्हणजे हेच स्ट्रक्चर त्यांनी काय केलं, थोडंसं उलटं करून दिलं आहे. मग आता इथं जर आपण हे स्ट्रक्चर काढलं तर काय ए, त्याच्या पुढे टी, नंतर काय आहे एन, नंतर यू, असं ते स्ट्रक्चर बनेल. आणि ते बनल्यानंतर काय ते असं दिसेल. आपल्याला माहित आहे की काय होणार आहे, तर आपल्याला पुढे आता हे जे स्ट्रक्चर आहे याच्यासारखंच हे बनलं म्हणजे हे स्ट्रक्चर आणि 4 नंबरचं स्ट्रक्चर सारखं राहील. मग आता इथं आपल्याला आडवी लाईन लागणार, तर आडवी लाईन कुठं कुठं बनते, तर LMNO हे कुठं दिसत आहे, तर LMNO हे इथं दिसते. LMNO म्हणजे ही पण आडवी लाईन बनते. त्याच्यानंतर काय आहे, EFGH, तर EFGH पण काय आहे, तर त्याची पण आडवी लाईन बनत आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, तर PQRS, मग PQRS त्याची पण आडवी लाईन बनत आहे. एक सेकंड, फक्त इथं एक ऑप्शन जे आहे ते थोडंसं कटलं आहे, त्याला आणतो, नंतर आपण स्टार्ट करू. ठीक आहे. तर हे आहे आपलं चौथं ऑप्शन. चौथ्या ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर आपल्याला दिलं आहे HIJK. तर HIJK कुठे दिसतो, इथं जर पाहिलं तर IJ, पण H आहे का, इथं नाहीये. त्याच्यानंतर दुसरं कुठे दिसतो का, इथं दिसतो HIJK. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये जे म्हणजे जे ऑप्शन आहेत त्यामध्ये जे स्ट्रक्चर बनत आहे ते कसं आहे, तर आडवी लाईनच आहे. मग आपण हे कसं चूज करू, तर आपण हे बरोबर जर पाहिलं तर पहिल्यामध्ये काय काय होतं की 4 टिंब होते, म्हणजे 4 अक्षर होते, पुढच्यामध्ये पण 4च होते. त्यानंतर ही जी दिशा होती, ती दिशा कशी होती, तर घड्याळाच्या दिशेने होती. आणि ही जी घड्याळाची दिशा होती त्याच दिशेने, म्हणजे हेच पूर्ण कंटिन्यू करत हे काय झालं होतं, त्याच दिशेने हे इकडून आलं, बरोबर. आता तसंच जर आपण इथं पाहिलं तर आपल्याला काय दिसत आहे, याची कोणती दिशा आहे, तर घड्याळाच्या उलट्या दिशेने आहे. म्हणजे आपल्याला जे स्ट्रक्चर पाहिजे ते पण काय पाहिजे, घड्याळाच्या उलट्या दिशेने पाहिजे. मग इथं जर पाहिलं तुम्ही, तर LMNO, तर LMNO हे त्या दिशेने आहे. त्यानंतर EFGH, तर EFGH कुठे दिसतो तुम्हाला, इथं दिसतो, तो पण त्याच दिशेने आहे. त्यानंतर PQRS इथं दिसते, ते पण त्याच दिशेने आहे. त्यानंतर HIJK, तर HIJK कुठं आहे, H, पण इथं आपल्याला पुढे काही दिसत आहे का, नाही दिसत आहे. बाकी आणखी कुठं आहे, तर इथं आहे, हे पण त्याच दिशेने आहे. मग कसं ठरवू, तर आपल्याला माहित आहे की इथं N यूज केला होता, त्याच्या पुढे काय H यूज केला होता. तर N पासून H जो आहे तो कुठं होता, तर वरच्या दुसऱ्या लाईन मध्ये होता, बरोबर. या लाईन मध्ये ही कितव्या नंबरची लाईन आहे, हा N आहे आणि हा H आहे. तर कितव्या नंबरला होता, तर 2 नंबरच्या लाईन मध्ये होता. मग आपल्याला पण काय पाहिजे, तर हे जे पहिलं आहे ए, याच्या वर दुसऱ्या लाईन मध्ये जे अक्षर असेल ते पाहिजे. तर इथं ए आहे आपला, त्याच्यावर दुसरी लाईन कोणती आहे, तर एन ची लाईन आहे. आणि त्या लाईन मध्ये काय आलं, तर PQRS हे आलं, म्हणून याचं उत्तर काय राहील, तर PQRS राहील. आता तुम्हाला समजलं असेल की हे प्रश्न अगदी सोपे असतात, फक्त एकदा व्यवस्थित बघावे लागतात आणि हे कन्सेप्ट जे आहेत ते लक्षात ठेवावे लागतात. तर हे झाले आपले पहिले 2 टाईप, संख्या मनोरा आणि अक्षर मनोरा. आता आपण तिसरा टाईप बघू, जो आहे चिन्ह मनोरा. त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, सेम या प्रश्नासारखाच हा पुढचा प्रश्न, तो तुम्हाला सोडून पाहायचा आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. चला चला तर आता आपण चालू करू टाईप 3, चिन्ह मनोरा. आता जर तुम्ही इथं बरोबर पाहिलं तर तुम्हाला पाहिल्यावर लगेच कळते की इथं काय दिसत आहे, तर चिन्ह दिसत आहे. म्हणजे जो मनोरा आहे तो कोणता मनोरा आहे, चिन्ह मनोरा आहे. तर आपल्याला आतापर्यंत एवढं तर कळालं असेल की टाईप कुठलाही असो, म्हणजे चिन्ह मनोरा असो, अक्षर मनोरा असो की संख्या मनोरा असो, त्याचा याच्याशी काही संबंध नसते की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. कारण जे प्रश्न असतात त्यांचा टाईप सेम असतो. काय असते, तर पहिल्या दोघांमध्ये संबंध शोधायचा आणि तसंच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये करायचं. ठीक आहे. तर मग आता हा प्रश्न आपण सोडून पाहू, त्याच्या पुढचा पण एक प्रश्न सोडू आणि तिसरा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. तर इथं जर आपण बरोबर पाहिलं तर आपल्याला काय 3 चिन्ह दिसत आहेत आणि त्याच्या सहसंबंधामध्ये म्हणजेच 2 नंबरच्या गटामध्ये 3 चिन्ह दिसत आहेत. मग यांच्यामध्ये काय संबंध आहे, तर इथं तुम्ही पाहिलं
तर आपल्याला हे चिन्ह दिसते 1 नंबरला, नंतर 2 नंबरला काय दिसते? हे चिन्ह दिसते. त्यानंतर काय आहे पुढे? त्याच्या पुढे हे चिन्ह आहे. म्हणजे बरोबर हे काय होतं? एक तिरपी रेष बनत आहे अशी. आणि 3 चिन्ह आहेत म्हणून इथे येतील 3 टिंब आणि दिशा कोणती येईल याची? खालच्या बाजूनं, कारण हे खाली जात आहे. तसंच मग आपल्याला काय करायचं असते? तर इथं आपल्याला आणखी 3 जे वेगळे-वेगळे चिन्ह आहेत ते दिले आहेत. तर मग इथं जे वापरले आहेत ते कोणते चिन्ह आहेत? तर हे पहिलं आहे. त्यानंतर परत इथं हे आहे आणि त्यानंतर हे आहे. म्हणजे काय? की सेम जे 2 नंबरचं चिन्ह आहे, तेच या दोन्ही गटांमध्ये वापरलं आहे. तर हे कसं बनत आहे? इकडे बनत आहे. आणि किती चिन्ह आपण वापरले? 3 वापरले म्हणजे 3 इथं काय येतील? बिंदू येतील. त्याच्यानंतर याची पण दिशा खालचीच आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजलं? की 3 चिन्ह आहेत, तर 3 टिंब द्यावं लागतील आणि दोन्हींच्या दिशा खाली आहेत. हे काय असते? आपल्याला माहीत आहे ही एकमेकांची काय आरशामधली आकृती आहे. म्हणजे असंच आपल्याला आता 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये करायचं आहे. मग 3ऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला काय-काय दिसत आहे? तर हे 3 चिन्ह दिसत आहेत. त्या 3 चिन्हामध्ये पहिलं चिन्ह हे आहे ते कुठे दिसते? इथं दिसते. त्यानंतर हे चिन्ह दिसते. त्यानंतर पुढे असं चिन्ह दिसते. यापासून काय बनत आहे? तर यापासून आडवी लाईन बनत आहे. मग आडव्या लाईनमध्ये आता इथं फक्त 3च चिन्ह यूज केले का? नाही. तर हे 3 चिन्ह तर आहेतच. पण याच्या मधात आणखी 2 चिन्ह यूज केले. म्हणजे इथं जे टिंब येतील ते किती येतील? तर 5 येतील. 2, 3, 4 आणि 5. आणि याची जी दिशा आहे ती दिशा कशी आहे? तर ती उजवीकडे जात आहे. म्हणजे आपण इथं काय करू? उजवीकडे दिशा देऊ. ठीक आहे. तसंच आपल्याला काय करायचं आहे? जसं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आपण केलं, तसंच आपल्याला करायचं आहे 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये. तर आता इथं आपल्याला जे पहिलं ऑप्शन दिलं आहे इथं हे 3 चिन्ह जे दिले आहे, ते कुठे दिसतात आपल्याला? हे पहिलं चिन्ह, त्यानंतर हे दुसरं चिन्ह आणि हे तिसरं चिन्ह. म्हणजे हे उत्तर होऊ शकते का तुमचं? तर हे उत्तर तर नाहीच होऊ शकत. कारण आपल्याला माहिती आहे, की आपल्याला आडवी रेष पाहिजेत आणि ती सुद्धा कशी पाहिजे? त्यात 5 चिन्ह आले पाहिजे. मग दुसरा ऑप्शन घेऊ तर इथं आपल्याला हे चिन्ह इथं दिसत आहे. त्यानंतर हे चिन्ह पण आहे. त्यानंतर हे आहे. पण परत इथं काय झालं? 4च चिन्ह यूज केले. हे ऑप्शन होऊ शकते का? नाही येऊ शकत. मग ऑप्शन 3 तर इथं काय आहे? हे 3 चिन्ह दिले आहेत. हे कुठे दिसतात? तर पहिलं चिन्ह इथं आहे. दुसरं चिन्ह इथं आहे. तिसरं चिन्ह इथं आहे. म्हणजे इथं बरोबर आपल्याला काय दिसत आहे? की 5 चिन्ह वापरलेले आहेत. मग हे जे आपलं उत्तर आहे ते होऊ शकते. त्यानंतर परत हे 3 चिन्ह. मग 3 चिन्ह कुठे दिसतात? तर तुम्ही जर बरोबर पाहिलं तर हे 1, त्यानंतर हे 2 आणि हे 3. म्हणजे इथं किती यूज केले आहेत? 3च केले आहेत. तर इथं जर 3च यूज केले आहे म्हणजे हे होऊ शकते का? नाही. तर आता इथं दिशा बघण्याची आपल्याला गरज नाही आहे. कारण बेसिक कन्सेप्ट आहे की 5 जर चिन्ह वापरले असतील तर सगळ्यात आधी जी गोष्ट लागते ती काय असते? तर आपल्याला 5 चिन्ह पुढच्या याच्यामध्ये दिसले पाहिजे. कारण इथं 3 होते तर पुढे 3च आले. इथं जर 5 आहेत ते तर 5च येतील. म्हणून ऑप्शन नंबर काय येईल तुमचं? 3 येईल. आता बघू पुढचा प्रश्न. तर सेम जसं आता मागच्या प्रश्नामध्ये होतं तसंच इथं करायचं असते. फक्त थोडासा जो बदल आहे तो काय आहे की इथं वेगळे पद शोधायचं आहे. वेगळे पद म्हणजे काय की तुम्हाला पहिलेच 4 ऑप्शन दिले आहेत आणि त्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला काय करायचं आहे, एक जे वेगळं ऑप्शन आहे ते चूज करायचं आहे. आता जरी तुम्हाला वेगळे पद शोधायचे असले, तर काय करावं लागेल? याचं स्ट्रक्चरच काढावं लागेल. म्हणजे काय? की जे स्ट्रक्चर वेगळं असेल, ते पद काय असेल? वेगळं असेल. मग आपण एकदा काढू. तर हे जे पहिलं जे ऑप्शन आहे त्यामध्ये जे 3 चिन्ह दिसत आहेत ते कुठे दिसतात? तर हे झालं पहिलं, त्यानंतर हे दुसरं आणि त्यानंतर तिसरं कुठं? त्याच्या खाली. म्हणजे हे जे स्ट्रक्चर बनत आहे पहिल्याचं ते असं बनत आहे. त्यानंतर दुसरं, तर दुसऱ्यामध्ये काय आहे? हे असं 1, हे 2 आणि त्यानंतर हे 3. म्हणजे कसं बनत आहे? तर हे असं बनत आहे. बरोबर? चौकोन, त्रिकोण आणि असं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तिथं काय आहे? स्टार, हे असं आणि असं. हे चिन्ह कुठे दिसते? तर हे पहिलं चिन्ह, हे दुसरं चिन्ह आणि त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? हे तिसरं चिन्ह. म्हणजे आता हे पाहूनच समजत आहे आपल्याला की हे उत्तरच चुकीचं असणार. कारण इथं 2 जे चिन्ह बनले तुमचे ते कसे बनले? तर एलच्या शेपमध्ये बनले. पण हे चिन्ह थोडे वेगळे दिसत आहे. तरी आपण चौथा ऑप्शन एकदा काढून पाहू. ठीक आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये काय दिलंय आपल्याला? ते जर आपण जोडलं, तर ते कसं बनते? तर अँड आणि चौकोन आणि त्याच्यानंतर हे टिंब. कुठं दिसतंय आपल्याला? तर हा अँड आहे, हा चौकोन आहे आणि हा अँड, हा चौकोन, हा त्रिकोण. म्हणजे बरोबर हे पण एलच्या शेपमध्ये बनलं. बरोबर? मग हा जर एलच्या शेपमध्ये बनला म्हणजे तिन्हीचे तिन्ही जे ऑप्शन आहेत तुमचे, पहिलं,
दुसरं आणि चौथं हे काय एल शेप बनत आहे, म्हणजे याला जर तुम्ही सरळ केलं तर. पण जे तुमचं तिसरं ऑप्शन आहे याच्यापासून काय बनत आहे, तर हा स्टार आहे, हे गोल आहे आणि हे गुणाकाराच्या चिन्हासारखं, म्हणजे हे वेगळा शेप बनत आहे. म्हणून कोणता ऑप्शन वेगळा आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 वेगळा आहे. आता हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर जे आहेत ते हार्ड जातात, आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक नवीन चांगला व्हिडिओ बनवून आणेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.